नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओत। आज आपण चर्चेला घेणार आहोत बिग बॉस मराठी सीझन 5 च्या स्पर्धकांचे मानधन। ही आकडेवारी नेहमीच निश्चित नसते, पण या माहितीमुळे तुम्हाला एक अंदाज येईल। चला तर मग जाणून घेऊया कोणत्या स्पर्धकाला किती मानधन मिळतंय। पैडी कांबळे हे एक अत्यंत मनमोहक आणि उत्साही व्यक्तिमत्व आहे। त्यांना आठवड्याला ₹1,00,000 मानधन मिळतं। सूरज चव्हाण, ज्यांचा खेळात चांगला हस्तक्षेप आहे, यांनाही आठवड्याला ₹1,00,000 मिळतं। योगिता चव्हाण, ज्या त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जातात, त्यांना आठवड्याला ₹5,00,000 मानधन मिळतं। घनश्याम दरवडे, ज्यांची विनोदी शैली लोकांना आकर्षित करते, यांनाही आठवड्याला ₹5,00,000 मानधन मिळतं। अरबाज पटेल, ज्यांची रणनीती खेळात महत्त्वपूर्ण ठरली आहे, त्यांना आठवड्याला ₹5,00,000 मिळतात। पुरुषोत्तम पाटील, ज्यांनी खेळात मजबूत स्थान निर्माण केलं आहे, त्यांनाही आठवड्याला ₹5,00,000 मिळतं। जान्हवी किल्लेकर, ज्यांची शांत आणि स्थिर वागणूक आहे, यांना आठवड्याला ₹2,00,000 मिळतं। अभिजित सावंत, ज्यांची गायनाची कला आणि मनमोहक व्यक्तिमत्व आहे, यांनाही आठवड्याला ₹2,00,000 मिळतं। इरिना रुदाकोवा, ज्यांची विदेशी व्यक्तिमत्व आणि अनोखी शैली आहे, यांनाही आठवड्याला ₹2,00,000 मानधन मिळतं। धनंजय पवार, ज्यांचे खेळातील सक्रिय सहभाग आणि निर्णयक्षमता आहे, यांना आठवड्याला ₹2,00,000 मिळतं। अंकिता प्रभू वाळवाळकर, ज्यांची खेळातील तीव्रता आणि भावना आहे, यांनाही आठवड्याला ₹5,00,000 मिळतं। वैभव चव्हाण, ज्यांची उच्चारांची स्पष्टता आणि खेळातील अनुशासन आहे, त्यांना आठवड्याला ₹3,00,000 मानधन मिळतं। आर्या जाधव, ज्यांनी खेळात चांगली कामगिरी केली आहे, यांनाही आठवड्याला ₹3,00,000 मिळतं। निखिल डांबले, ज्यांच्या रणनीती आणि खेळातील नेतृत्वामुळे ते प्रेक्षकांचे आवडते आहेत, यांना आठवड्याला ₹4,00,000 मिळतं। वर्षा उसगावकर, ज्यांची अभिनयाची कला आणि प्रेक्षकांसाठी विशेष आकर्षण आहे, यांना आठवड्याला ₹5,00,000 मिळतं। निक्की तांबोळी, ज्यांची बोल्ड आणि बिनधास्त शैली आहे, यांना आठवड्याला ₹8,00,000 मिळतात। शेवटी सगळ्यात जास्त मानधन मिळवणारे म्हणजे अभिनेता आणि होस्ट रितेश देशमुख, ज्यांना प्रत्येक एपिसोडसाठी ₹35,00,000 मिळतात। मित्रांनो, ही होती बिग बॉस मराठी सीझन 5 मधील स्पर्धकांची साप्ताहिक मानधनाची यादी। लक्षात ठेवा, या आकडेवारीला अधिकृतपणे पुष्टी मिळालेली नाही, त्यामुळे ती बदलू शकते। तुम्हाला कोणत्या स्पर्धकाचे मानधन सर्वात जास्त आवडले आणि कोणत्या स्पर्धकाची परफॉर्मन्स तुम्हाला जास्त आवडली? कमेंटमध्ये नक्की कळवा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा। नवीन अपडेट्ससाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।